राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या प्रवास सवलत योजनेमुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक आधार मिळालाय। मागील 35 महिन्यात राज्य सरकारने महिलांच्या सवलतीच्या प्रवासासाठी तब्बल 5080 कोटी रुपये महामंडळाला दिलेत। एसटी बस प्रवासात महिलांना 50% तिकीट सवलत दिल्यामुळे बसमधील प्रवाशांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढली आहे। या योजनेमुळे महिलांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली आहे, तर महामंडळाच्या उत्पन्नातही यामुळे वाढ झाली आहे। त्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्यास मदत झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आता 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजनेला सुरुवात झाली होती। या योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात 50% सवलत मिळते। आतापर्यंत 171.60 कोटी महिलांचा एसटीने प्रवास झालाय। सरकारने एसटीला 5080 कोटी रुपयेही दिलेत। योजनेमुळे एसटी मधील प्रवाशांची संख्याही वाढलेली दिसते।